नमस्कार, माझे नाव श्रीषा प्रणव करजगार. हे वर्तुळाच्या परिघावरील बिंदू आहेत आणि हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. नमस्कार, माझे नाव समृद्धी विजय कुकडे. वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या असे म्हणतात. वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात. वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निकट असते. नमस्कार, माझे नाव मल्हार रवींद्र यादव. मी तुम्हाला त्रिज्येची माहिती सांगणार आहे. वर्तुळाचा वर्तुळ केंद्र व वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या म्हणतात. वर्तुळावर असंख्य त्रिज्या काढता येतात. त्रिज्येची दुप्पट केल्यास वर्तुळाचा व्यास तयार होतो. नमस्कार, माझे नाव श्रीराज नामदेव परीख. मी इयत्ता 5वी शिकतो. मी तुम्हाला जीवाविषयी माहिती सांगणार आहे. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला जीवा असे म्हणतात. वर्तुळाला असंख्य जीवा असतात. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. नमस्ते, माझे नाव जीवा चितरंजन क्षीरसागर. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू व केंद्रबिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. नमस्कार, माझे नाव प्रांजल जयदीप सरनाईक. मी तुम्हाला व्यास या विषयावर माहिती सांगणार आहे. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला व्यास असे म्हणतात. एका वर्तुळावर असंख्य व्यास काढता येतात. नमस्कार, मी नेत्रा साखरसुद्धा. आज मी तुम्हाला अर्धवर्तुळखंड याबद्दल माहिती सांगणार आहे. व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग तयार होतात. या प्रत्येक भागाला अर्धवर्तुळखंड असे म्हणतात. नमस्कार, माझे नाव श्रेयस गौरव आंबले. मी तुम्हाला आता चक्रीय चौकोनाची माहिती सांगणार आहे. वर्तुळावरील कोणते चार बिंदू जोडल्यास चक्रीय चौकोन तयार होतो. नमस्कार, माझे नाव वरद राऊत पाटील. वर्तुळाचा अंतर्भाग, वर्तुळाचा बाह्य भाग.